आजची रेसिपी आहे झणझणीत आगरी पद्धतीने गावठी कोंबड्याचा रस्सा। तर चला पाहूया ह्याची संपूर्ण रेसिपी। इथे मी संपूर्ण रेसिपी ही चुलीवरच करणार आहे। तर इथे मोठा एक पातेली घेतला आहे, त्याच्यानंतर तेल थोडंसंच घेतलेलं आहे। आता तेजपत्ता, लाल मिरची, दालचिनी, वेलची, त्यानंतर दगडफूल, काळी मिरी, लाल मिरची, राई ठेचून घ्यायची आहे आणि जिरं। ह्या मसाल्यांचा छान असा वास आला ना की ह्यामध्ये ॲड करायचा आहे आलं, लसूण, मिरची ठेचून, हिंग आणि हळद आणि चवीपुरतं आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। हे आपल्याला सर्व काही 2 ते 3 मिनिटांकरिता परतवून घ्यायचं आहे। एकदम तेल मी ते खूपच कमी घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कट केलेला हा मी गावरान कोंबडा ॲड करणार आहे। आता हा गावठी जो कोंबडा असतो ना, हा बॉयलरपेक्षा शिजायला थोडा वेळ घेतो। सर्व फोडणी आपल्या ह्या चिकनला लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण द्यायचं आणि वरती पाणी ठेवायचं आपल्याला आणि ह्या वाफेमध्ये आपल्याला 10 मिनिटं तरी आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला हे झाकण ओपन करून वरती जे पाणी होतं ना ते आपल्याला ह्या चिकनमध्ये ॲड करायचं आहे आणि सर्व काही आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण द्या आणि परत एकदा ह्या झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे। आता जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे हाय फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, कारण ह्याला वेळ खूप लागतो आणि गावठी चिकन थोडासा कडकसुद्धा असतो। तर ह्याच्यासाठी ह्याला शिजवायला वेळ लागतो आणि ह्याच्यासाठी आग आपल्याला जास्त लागते। तर इथे मी आगीचं आता जे प्रमाण आहे किंवा फ्लेम आहे ते मी वाढवणार आहे आणि अशा प्रकारे आता अर्धा तास हे छान असं शिजू देणार आहे। मध्ये मी ह्याला मध्येच चेकसुद्धा करणार आहे। तर छान अशी उकळी आलेलीच आहे। आता हे मी परत बंद करणार आणि परत हे 15 मिनिटांनी हे चेक करणार आहे। टोटल अर्ध्या तासानंतर मी आता इथे हा ओपन करत आहे आणि शिजलं की नाही हे आपल्याला फक्त चेक करायचं आहे। तर इथे मला हा चिकन बऱ्यापैकी शिजलेला वाटतोय। आता इथे मी कोथिंबीर, कांदा भाजून पेस्ट केलेली आहे, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्यानंतर गरम मसाला, धणेपूड, कढीपत्ता आणि लाल तिखट मसाला। कढीपत्ता तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता, इथे मी विसरली होती तर मी आत्ता इथे ॲड केलेलं आहे। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, एकजीव करायचं आहे। तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनल फॉलो करायला विसरू नका। आता परत आपल्याला हे झाकण देऊन 15 मिनिटांकरिता हे शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटानंतर आपण चेक करणार आहोत। तर इथे जो चिकन आहे तो छान असा शिजला आहे आणि वाससुद्धा खूप सुंदर येत आहे। तर आता हे मी चुलीवरून काढून घेणार आहे। तयार आहे हे तुमचं गावठी चिकन। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा। धन्यवाद।